तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आम्ही आमचं घर साफ करतोय. जिथे जिथे ते कलर निघलाय ना, तो कलर लावतोय. बिकॉज घर थोडं चांगलं दिसलं पाहिजे. भले इथे रेंटचं का असे ना, आणि राहतो तर आम्ही ना. घर पटापट काय तो पैसा नहीं मिलेगा. हा, तिथे निघले तिथे लावायचा. तर चला फ्रेंड्स, तोपर्यंत बघत राहा आमचे व्हिडिओज. तर फ्रेंड्स, कामाच्या मध्ये थोडासा ब्रेक टाईम, थोडंसं थंड. कसं आहे? एवढी तहान लागली होती ना. त्याच्यामध्ये काय काय आहे माहिती आहे का तुम्हाला? जलजीरा आहे, हाजमोल आहे आणि सोडा. कोणी बनवला? घरी बनवला? यस, मी बनवला. तू बरोबर शिद्दत ते काम नाही करत आहे वाटते. हा, कामाच्या मध्ये बनवून खात आहेस. कम. आणि मला ना कलर करायला एवढी मज्जा येते ना, आवडते मला कलर करायला, म्हणून मी करत असते. कॉन्ट्रॅक्ट घेऊ का? तर फ्रेंड्स, तुमच्याकडे कोणाला कलर करायचा असेल ना, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्हाला कॉन्टॅक्ट करा. बिकॉज हिला कलर करायला खूप आवडतं. 2 पॅकेट खूप महाग नाही होणार. पण लागणार. राहणे तो पडेंगे लाला. लेके आओ. चलो फ्रेंड्स, तो हम जा रहे हैं. व्हाट इज दिस? ये हमारे साथ क्या हो गया? देखिए, सगळं कलर टाकला त्यामध्ये. इधर हाकन खुल्लं. आता काहीतरी घेते काढून घ्यायला पहिला. आता काय? हे साईडचा कलर. हे भगवान. ये भगवान, ये भगवान हो गया. ये तो बापरे. तर काय करणार बेटा तू? तर फ्रेंड्स, आता आमचा घर कलर करून झालेला आहे. पूर्ण कलर झालाय, साफसफाई झाली, सगळं झालं. आता आम्ही थोडं आंघोळ वांघोळ करून आराम करतोय. तेव्हा सकाळपासून खूप कामं झाली. काम काय काय बोलतेस? 8 वाजले तशी? 7:30 वाजले. मम्मीकडे गेलो होतो ना तेव्हा 7 वाजले. मग आता 7:30 वाजलेत. तर फ्रेंड्स, चला दाखवतो तुम्हाला माझं घर कसं कलर झाले. तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा कसा कलर केला आम्ही दोघांनी. आम्हाला एवढा डार्क नव्हता करायचा. आम्हाला एवढा डार्क नव्हता करायचा, पण डार्क झाला. बिकॉज काय झालेलं माहितीये, मी कलर टाकायला गेलो, दाबला, आणि त्याचा जो हे असतो ना मधला, तेच एकदम निघलं आणि खूप जास्त कलर झाला. कलर झाल्यामुळे ना पूर्ण आता खूप डार्क कलर झाला. आम्ही पहिले लाईट देणार होतो, पण आता डार्क झाला. जाऊ द्या, जे झालं ते चांगलं झालं, पण चांगलं दिसतं. दाखवतो मी तुम्हाला. माझ्या पाठीमागे बघू शकता पहिले आमचं घर कसं दिसत होतं पहिल्या ब्लॉकमध्ये, आणि आता कसं दिसतं. हे बघा, या साईडला पण कलर दिला, या साईडला पण कलर दिलाय, आणि फ्रीजच्या साईडला पण दिलेला आहे आम्ही कलर. हे बघा, आमच्या बाबूनी काय केलेलं माहिती, सगळं भिंती आहे ना पेनाने रंगवून ठेवलेलं आहे. इकडे इकडे खालची जी साईड आहे ना, इकडे हे सगळं पेन आणि पेन्सिलने गिरवून ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही कलर केला. बोलो ब्लॉग बनवतो, ब्लॉगमध्ये पण चांगलं नाही दिसत. तर चला, आम्ही विचार करतो आता थोडा वेळ बाहेर जायचं. बाहेर जातो, थोडं फिरून येतो. आईस्क्रीम खायची मला. बघ, आईस्क्रीम खायची मग काय, मग एवढे खावं गेले आईस्क्रीम खायची, नाटक नको करू. मला शॉर्मा खायचं, चालणार आहे. त्याला काल दवाखान्यात आले, डॉक्टरनी सांगितलं बाहेरचं काहीच खायला देऊ नका. ठीक आहे, मग तिला पण नाही खायचं बाहेरचं. मला डॉक्टरनी सांगितलंच नाहीये. मला सांगितलं काय? तुला मी एवढे सांगितलं काम केले बघ, हाताला फोड आलाय बघ, पेंट करून करून. इथे एक फोड आला, इथे एक फोड आला. हा, ठीक आहे. कोणी सांगितलं होतं, खूप जास्त आवडतं ना तुला. तर चला फ्रेंड, भेटूया. आता आम्ही जातोय बाहेर, बाहेरची क्लिप पण शूट करतो. तर फ्रेंड्स, हा बघा इकडे रुसून झोपलाय. आणि कारण काय माहितीये, मला बोलतो तू ब्लॉग मध्ये असं कशाला सांगितलं की डॉक्टरनी मला बाहेरचं खायला मनाई केली.
बिकॉज याला शॉर्मा आणि चिकन क्रिस्पी खायचं होतं आणि याला कोण घेऊन जाणार आहे काय माहिती. तुला बाहेर कोण घेऊन जाणार? मी जाईन आईस्क्रीम खाऊन येईन, तुला घेऊन जाणार, मी नाही घेऊन जाणार. नेक्स्ट ट्रिप मध्ये दिसेल तुम्हाला की मी आईस्क्रीम खाते आणि याला घेऊन जाऊन मी नाही येत. तुला तर नेणार बेटा. मी नाही येणार. उठ नाही. उठतात. काय केले? एक मिनिट करू. बघा किती ऐकतो आणि बोलतो आईस्क्रीम खायला नाही ना. तर फ्रेंड्स आम्ही घरून आताशी बाहेर आल्यानंतर या दोघांना आज आईस्क्रीम खायची होती. आईस्क्रीम बघा कसे खातात 2-2 माकडं आईस्क्रीम. घे तू पण खा. हे घे तू पण खाऊ. गोपाल सर व्हेरी गुड. डबल या आईस्क्रीम खायला, या आईस्क्रीम खायला. झोपला होता ना तुझा. दिस इज फॉर यू. थँक्यू. एवढंच आहे. छोटी छोटी थँक्यू. हे बघा फ्रेंड्स, आम्हाला ना दोघाला 20 रुपयाची आईस्क्रीम दिली आहे घेऊन आणि खुद बघा कसा फालुदा खाऊ लागला. आणि ते पण आम्हाला आईस्क्रीम खाऊ लागली पहिला आणि आमची खतम झाल्यानंतर घेऊन आला. एवढा हरामी मम्मी. चला बस ठीक आहे. दिवसभरची थकान निघून गेली माहितीये. तुला बाहेर फिरलो आईस्क्रीम इथे खाल्ला विचारली. आणि याला पण चिकन क्रिस्पी येते खायचं मन आहे पण त्याची तब्येत ठीक नाहीये तर सध्या तर नको. मग काही दिवसांनी याला घेऊन जाऊया चिकन क्रिस्पी खायला है ना. ठीक आहे.